तोडी आक्रमकता घेऊन येईल का या मॅच मध्ये? मागच्या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आपण जर पाहिलं ना तर इथे आपल्याला पाहायला मिळेल, नाव आहे अजित मोरे यांना आम्ही निवेदन करू. अजित मोरे सर या, आपल्याला दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅचचं पारितोषिक, याची नोंद घ्या. आयोजन कमिटीकडून आम्हापर्यंत हा कॉल आलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल, नाव आहे अभिजित पाटील. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अगेन्स्ट द बॅटर सचिन हे नाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिलाच बॉल ओव्हर दी विकेटने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अंतर पाहायला मिळालंय, जिथे क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं ना तर ऑफ स्ट्राईक वरती सातत्याने प्रहार केले गेले आहेत. गोलंदाजी करताना ऑफ स्ट्राईक आणि ऑफ स्ट्राईकच्या बाहेर हाताळले जाणारे हे बॉल पाहायला मिळतील का? पहिलाच बॉल, फुलर लेनचा बॉल ऑन साईडला. काय घडलंय? डिस्पॅच केलाय सचिन याने, मात्र ठोकला एक मॅग्निफिसंट क्रॅकिंग षटकार. पहिलाच बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिस गेल यांनी मात्र हा कारनामा करत असताना पहिल्या बॉल वरती षटकार ठोकण्याचा कारनामा केलाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये अनेक खेळाडू आहेत ना, ते IPL सारख्या फॉर्मॅट मध्ये आपण पाहिलं ना, जिथे पहिल्या बॉल वरती षटकार ठोकण्याचा कमालीचा हातखंडा आपल्या बाहूमध्ये ठेवतात. आपण जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळालाय वलांगडेवाडी गावचा हा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील, पाटलाचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज अभिजित पाटील. पाटलांच्या पोरामध्ये लागलेलं हे युद्ध घनघोर युद्ध आहे. चर्चा होईल. चला थोडंसं स्पीडअप घ्या, बॉल पोचवायचंय पंचांपर्यंत. आयोजन कमिटीला निवेदन आहे, आपल्याला वेळ फार कमी आहे, याची देखील नोंद घ्या आजच्या दिवसामध्ये. चला व्हॉलेंटियर्स आमचे जर उपलब्ध असतील तर त्यांनी देखील या स्पर्धेची नोंद घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती ओव्हर दी विकेटने अभिजित पाटील निघालेत. हो, यावेळी सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने कवसला खेळून काढलेला हा फटका. एक मोठा प्रहार केल्यानंतर ना एक धाव घेणं म्हणजेच तुम्ही क्रिकेटला परिपक्वता घेऊन येत आहेत. आपल्या संघाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न तुमचा राहिलेला आहे. सचिन यांच्याकडे नजरा वळवल्यात, मात्र अक्षय वलांगडे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. अक्षय, शरीराची देहबोली फार सुंदर आहे. गोलंदाज निघालेला आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अभिजित पाटील ओव्हर दी विकेटने. हो, यावेळी पहा, अरे खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. एकाने पाहिलं, दुसऱ्याने देखील तेच केलं. आता मात्र एकाला पाहून दुसरा देखील आक्रमक झालाय. अक्षय वलांगडे यांनी देखील ठोकला एक मॅग्निफिसंट षटकार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अभिजित पाटील यांच्यावरती चढवलेले प्रहार. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा जशाच कार्बन कॉपी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जणू गुणसूत्र घेऊन आले आहेत. तू अशा पद्धतीने खेळ, मी देखील तशाच पद्धतीने खेळेल. म्हणजे समांतर डाव मैदानाच्या आतमध्ये रचले जात आहेत. पहा, आलेख आहे ना. बिल्डिंग जर बांधायची असेल ना तर त्याचा पाया हा भरगच्च असला पाहिजे, तो जमिनीवरती खोल गेला पाहिजे. ते प्रयत्न केले गेलेत. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज. हो, यावेळी मात्र कमबॅक केलं गेलंय. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन खारी करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अभिजित पाटील. अभिजित हे नाव मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झाले. ते 14 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. 14 रन्स, नो लॉस. शेवटचा बॉल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज आपल्या रनवे वरून निघालेला आहे. हो, शॉटम चाक.
डिस्पॅच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. यावेळी पहा, यावेळी कमबॅक केलं गेलंय. तदनंतर मात्र त्याचं सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. टीव्ही स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. कमालीचं सेलिब्रेशन अभिजित पाटील यांच्या माध्यमातून पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं, शॉडम झाक केला, पुलचा फटका. तदनंतर मात्र अभिजित पाटील यांनी केलेलं सेलिब्रेशन त्यांनी पाहिलं, त्यांनी निहारलं आणि त्यांनी सांगितलंय हो या मॅच मध्ये मी देखील ट्विस्ट निर्माण करू शकतो. त्यांनी ट्विस्ट निर्माण केलंय. सचिन पाटील बॅक टू द पवेलियन. मॅन ऑफ द मॅच अजित मोरे यांना आम्ही निवेदन करू. अजित या, आपण ठरला होता मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं ना तर वनांगडेवाडी या गावचे खेळाडू आपण पाहिलं. इनाट नंबर 3 वरती फलंदाजी साडी संजय वनांगडे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इनाट नंबर 2 वरती गोलंदाजी साडी आलेला पठ्या पाहायला मिळेल. अमित कांबळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अगेन्स्ट अक्षय वॉर लगले. पहा इथे मात्र जशास तसं उत्तर गोलंदाज निघालेला आहे राऊंड द विकेटने. हो यावेळी चेक केलाय, लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिला गेलाय. डीपी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू चाललाय सरळ. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. 4 रन्स. व्यासपीठावरती शाहूवाडी पोलीस विभागामधील एक नामांकित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री दिगंबर चिले साहेब यांना आम्ही निवेदन करू की त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. साहेब आपले या व्यासपीठावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा इथे फक्त फ्लिक केला गेला होता. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर इनसाइड आउटचा फटका डीपी एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ज्या पद्धतीने खेळलाय ना तर अक्षय यांनी मात्र आपला क्लास दाखवलाय. टेम्परामेंट आहे, ॲबिलिटी आहे. मात्र यावेळी पहा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक येतील, तदनंतर मात्र फील्ड करतील. कंप्लीट केली गेली आहे ती 1 धाव. या एका धावेने धावसंख्येकडे नजरा वळवल्या ना तर तुम्हाला पाहायला मिळतील धावसंख्या 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. त्याचबरोबर सन्माननीय राजेंद्र रणवरे साहेबांना आपण या साहेबांच्या शुभ हस्ते एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट दिलं जात आहे मॅन ऑफ द मॅच आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पॉन्सरशिप देखील केली गेली आहे. नक्कीच मित्रांनो एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या ऐरोली नवी मुंबईमध्ये असलेले हे टी शर्ट्स आणि त्यांचं हे शॉप सातत्याने आम्ही पाहिलंय. आम्ही पाहिलं शाहूवाडी मधली कोणतीही स्पर्धा असू द्या, पश्चिम महाराष्ट्रातली कोणतीही स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हे नाव अग्रगण्य असतं का असतं याची चर्चा होईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती भाडर आपल्याला पाहायला मिळतील. संजय हो यावेळी पहा रायझिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, स्मॉलर डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये पहा इथे या बॉलचा स्मेल चोखवलाय या गोलंदाजाने. पहा शरीराची देहबोली पाहिली ना तर एक अटॅकिंग गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. काही गोलंदाज असे असतात ना त्यांच्याकडे पाहता क्षणी त्यांची शैली पाहायला मिळते. पुढचा बॉल हो याही वेळी पहा शॉर्ट लेंथ, हार्ड लेंथ सातत्याने हाताळतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला अमित कांबळे. सेकंड बाउन्स, फर्स्ट बाउन्स या ठिकाणी पंचांनी पोहोचवलाय. पंच आमचे वा, पंच आम्हाला पाहायला मिळाले प्रशांतजी पाटील, वैभव नलवडे. हे पंच आज आमच्या कमालीची कामगिरी त्यांची राहिली आहे. पुढचा बॉल अमित हो यावेळी शरीराचा भेद मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाचा खेळ याने गोलंदाजाने पाहायला. कन्सिक्युटिव्ह 3 डॉट. मॅच मध्ये आपण धावसंख्या पाहिली ना तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती थांबवली गेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. त्याचबरोबर शाहूवाडी पोलीस विभागामधील एक नामांकित व्यक्तिमत्व सन्माननीय एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. आणि खेळाडू म्हटलं ना की मैदानाकडे त्यांचे पाय आपोआप यस
मैदानाकडे त्यांचे पाय ओळले जातात, त्यांचे पाय फिरले जातात, दिशा बदलते आणि दशा देखील बदलतात. मात्र पहा, शाहूवाडी पोलीस विभागामधील एक नामांकित व्यक्तिमत्व, एक लीजंड क्रिकेटर दिगंबर चिलेसर यांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आमचे कलंदर कुरेशी साहेब ते देखील आहेत या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकामध्ये. पहा, साथीने साथ द्यायची आहे, आभाळ बांधायचं आहे. आभाळ बांधण्यासाठी दिलेल्या प्रत्येक मान्यवरांनी हा दोर आहे, या दोराने आम्ही आभाळ बांधणार आहोत. शाहूवाडी चॅम्पियन लीग आपल्या भेटीला आलेली आहे. हा थरार आपण रंगवतोय. मैदानाच्या आतमध्ये इन 8 नंबर 3 वरती गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव आहे सुधीर माने. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती समोर फलंदाज अक्षय वलांगडे, कमालीचा फलंदाज आहे. इन 8 ऍक्शन मध्ये आलेला आहे. काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये चर्चा रंगवली गेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा जरा थोडस स्पीडअप घ्या. हो, यावेळी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन कार्य केलं गेलंय. बॉल पडल्यानंतर काठा बदललाय, दिशा बदलली आहे, दशा देखील बदलली आहे. जिथे कन्सिक्युटिव्ह 4 डॉट बॉल आपण पाहिले आहेत, डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. मिड विकेट आपण पाहिलं ना, डीप मध्ये आहेत ते थोडेसे फॉरवर्ड आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक चर्चा होईल. हो, यावेळी पहा फुल्लर लेनचा बॉल, यॉर्कर लेन. तदनंतर मात्र पंचांकचं बोर्ड आकाशाकडे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? प्रेशर बिल्टअप केलं गेलं. कन्सिक्युटिव्ह 5 डॉट बॉल आल्यानंतर मात्र ओव्हर एक्साइटेड स्ट्राईक घेण्याची एक तमी मैदानाच्या आतमध्ये संजय यांच्याकडे राहिली होती आणि त्यांनी मात्र आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय. त्याचबरोबर या व्यासपीठावरती दिगंबर चिले साहेब, त्याचबरोबर लालासो पाटील, आनंदा मुगदम, स्वरूप खोत या तमाम मान्यवरांना आम्ही निवेदन करू की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. या व्यासपीठावरती आपल्या येण्याने आणखी ही स्पर्धा बहरली आहे आणि खुल्ली देखील आहे. पहा, सुगंध देणारी ही स्पर्धा आहे. शाहूवाडी तालुक्यामधील प्रत्येक खेळाडूला प्रभावित करणारी स्पर्धा चॅम्पियन लीग. आणि शाहूवाडी हे नाव म्हटलं ना तर असं म्हटलं जातं ना की काळाच्या मुरबाड मातीमध्ये तू फिरवलास आपल्या अफाट कर्तृत्वाचा नांगर आणि घडवल्यास इथल्या पिढ्यानपिढ्या. हो, आम्हाला आमचा आभाळा एवढा शाहू, आमचा आभाळा एवढा शाहू. शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी सांगितलंय की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन धावफलकावरती लगावली गेली आहे. स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती 20 रन्स अक्षय. हो, यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला फटका, त्यानंतर मात्र शॉट मध्ये असलेले क्षेत्ररक्षक फील्ड करत असताना एक धाव अतिशय चपळाईने घेतली आहे. धावसंख्या 21. पहा, 21 हा आकडा आमचे विकाजी रणवरे आहेत ना, यांनी मात्र सांगितलंय की 21 हा आकडा आमच्यासाठी फार शुभ आहे. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर आहेत, त्यांनी अनेक पद्धतीने 21 हे आकडा पकडून स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप देखील दिली आहे. चर्चा होईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे हाताचा हा फलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना सुधीर माने आणि त्यांच्या अगेन्स्ट नितीन पाटील. नितीन पाटील फलंदाजीच्या स्ट्राईक एंड वरती. डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नितीन पाटील. जाऊया. यावेळी मात्र काय घडलंय? नजाकत टेक्निकल क्रिकेट डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. बॅटरचं नाव आहे नितीन पाटील. ब्रँडेड क्लासिकल षटकार, साधावा. पहा, नितीन पाटील हे नाव आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. नितीन पाटील हे नाव येत असताना मात्र पहा, आर्मी मॅन सन्माननीय स्वरूपजी खोत यांचं आगमन झालेलं आहे. पहा, शाहूवाडी तालुका बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSF खऱ्या अर्थाने सुरक्षा रक्षण करणं. आणि प्रत्येक घराघरामध्ये आपण पाहिलं ना तर एक तरी व्यक्ती जी आमच्या देशाचं संरक्षण करते.
या शाहूवाडी तालुक्यामध्ये आम्हाला हा इतिहास पाहायला मिळालाय. पहा, काही वेळा आम्ही पाहिलंय ना की शाहूवाडी म्हटलं की पहिलवानकी पाहायला मिळायची. मात्र आता मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न आहे. विनू मंकट यांच्या नावाने पडलेला हा विकेट. चर्चा होईल या देखील गोष्टीची. विनू मंकट यांच्या नावाने मात्र अशा पद्धतीने चर्चा होतीये. त्याचबरोबर दिगंबरजी चिले साहेब शाहूवाडी पोलीस विभागातील एक नामांकित व्यक्तिमत्व. हो, यावेळी पहा आणखी एक ग्लोरियस कडक कडकडीत षटकार ठोकला या पट्ट्याने. नाव आहे नितीन पाटील. पाटलाचा पोरगा मैदानाच्या आतमध्ये खम्मालीचे फटके. बॅक टू बॅक 2 षटकार. 6-1-6 आणि 6-2-12. अरे 6चा पाडा पाठ करायचा असेल ना तर या फलंदाजाकडे या. हा फलंदाज कम्मालीचे फटके शिकवतोय. पहा, पहिला बॉल डीप मिड विकेटला, तदनंतर मात्र लॉंग लेग वरती हा षटकार ठोकलाय. 6 धावेने धावसंख्या बहरली आहे, ती जाऊन पोहोचली आहे 33. तिसरा षटकार येईल का? हो, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहिलं ना तर सुधीर माने यांच्यावरती अटॅक केला गेलाय. नितीन पाटील. हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळला क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतील. शॉर्ट मिड विकेट मध्ये कंप्लीट केली गेली ती 1 धाव. या एका धावेने स्कोर कार्ड 34. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. माफी असावी. मात्र पहा, मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय ना या व्यासपीठावरती आलेले अनेक मान्यवर असतील. जिथे आम्ही BSF चे सन्माननीय स्वरूपजी खोत असतील, तदनंतर मात्र दिगंबरजी चिले साहेब असतील, त्याचबरोबर लालसो पाटील साहेब असतील, आणि त्यानंतर मात्र पहा खेळाडूंवरती प्रेम. मला प्रत्येक शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला मोठा प्लॅटफॉर्म घेऊन जायचं आहे. त्यासाठी मात्र सातत्याने काम करणारं जर कोण व्यक्तिमत्व आमच्या सानिध्यामध्ये पाहायला मिळालं, आम्ही चर्चा केली ना अनेक वेळा, तर त्यांच्या मुखामधून सातत्याने आम्हाला पाहायला मिळालं की शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येक खेळाडूला एक वेगळं प्लॅटफॉर्म घेऊन आम्हाला एक सज्ज करायचं आहे. मला एक असा संघ बनवायचा आहे, मला एक असा संघ घडवायचा आहे सर, की या संघाची बोलबाला सातत्याने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे. आणि तेच व्यक्तिमत्व म्हणजे आनंदा मुगदम यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक हाताळण्यासाठी अमित कांबळे आलेले आहेत. त्यांच्या अगेन्स्ट नितीन, अमित आणि नितीन यांच्यामधलं हे वॉर, घनघोर युद्ध हे पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून गोलंदाज निघालेले आहेत. हो, यावेळी पहा अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? चूक झाली आहे. या चुकीचा भुर्दंड. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या जी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे ना, ती जाऊन पोहोचली आहे सरळ 37 या आकड्यावरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड. नो लॉस. माफ करा, इथे 2 फलंदाज बाद झालेत. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र अमित यांच्या अगेन्स्ट नितीन पाटील. नितीन यांनी मात्र कम्मालीचे फटके खेळलेत. आता मात्र अटॅक करावा लागेल, टार्गेट सेट करायचा आहे. हो, यावेळी ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय. पहा काय घडलंय. 1 धाव तर घेतले. पाहता पाहता दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, काय थ्रो केलाय. एफर्ट्स दिले गेलेत. प्रत्येक खेळाडू आपलं समर्पण देताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये हे समर्पण तुम्हाला द्यावं लागेल. अनेक खेळाडू आहेत ना जे काही खेळण्यासाठी काही करू शकतात. मित्रांनो, आम्ही आनंद पाटील सरांशी, अनिलदा मुगदम सरांशी चर्चा केली ना, त्यांनी सांगितलं आम्हाला की अनेक खेळाडू असे देखील आहेत जे आपल्या कामाला अशा पद्धतीने दांडी मारून येतात की आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. कोणतरी तिथे आज माझी आजी गेली आहे, आज माझा काका गेलाय, अशा पद्धतीने क्रिकेटचा वेळ आहे ना अशा पद्धतीचा आहे आणि आपल्याला पाहायला मिळाले. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये, चर्चा होईल. गोलंदाज निघालेत. पुन्हा एकदा अमित कांबळे. हो, यावेळी पहा लोवर फुल टॉस. त्याला मात्र टोल केलाय, वसूल केलाय. GST त्याच्या बरोबर पाठवली आहे. 4 धावाने वसूल केलाय हा चौकार. धावसंख्येकडे जाऊया.
42 धावा धावफलकावरती. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा शाहूवाडी तालुक्यातील एक नामांकित व्यक्तिमत्व पिंटू दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. पिंटू दादा मोस्ट वेलकम. हो यावेळी पहा भन्नाट वेग एक्सप्रेस केलाय. नाव आहे अमित कांबळे. यावेळी मात्र जशास तसं उत्तर दिलंय. पहा इथे क्रिकेटचा खेळ आहे ना, तो रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलतोय. इथे एक बॉल फलंदाज तर एक बॉल गोलंदाज, कुरघुड्या केल्या जात आहेत. घनघोर युद्ध. हो यावेळी पहा पुन्हा एकदा कमबॅक. अमित कांबळे एक्सप्रेस करतायत मैदानाच्या आतमध्ये भावना. अतिशय जबरदस्त अशा भावना आपल्याला पाहायला मिळाल्यात अमित कांबळे यांच्या. पहा त्यांच्या गोलंदाजीमध्ये असलेली धार आहे ना, ही सातत्याने पाहायला मिळाली. जिथे अचूक लाईन आणि अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपण अनेक वेळा विचार करतो ना की क्रिकेटच्या वर्तुळामध्ये गोलंदाजांवरती अनेक प्रकारचे फटके खेळवले जातात, मात्र गोलंदाजाकडे चांगली लाईन, चांगला लेंथ, चांगला कंट्रोल जर असेल ना तर तुम्ही नक्कीच यशस्वी मिळू शकता. अनेक दाखले आहेत, आपल्याला पाहावं लागेल. हो यावेळी पहा हुक करण्याचा प्रयत्न होता, थोडासा उसळी घेणारा बॉल, पहिला बाउन्स या ठिकाणी पंचांनी दिलाय. आणि चौथं षटक संपलंय. आणि चौथ्या षटकाच्या पाठीमागे धाव संख्या 42 ला गावली गेली आहे. ओव्हर स्पेशलिस्ट शेवटचं षटक. त्याचबरोबर पहा या शाहूवाडी तालुक्यातील एक स्टार क्रिकेटर. या शाहूवाडी तालुक्यामध्ये अनेक खेळाडू त्यांच्या समेत घडले गेले. त्यांची पारी खेळून त्यांच्याकडे पाहून अनेकांनी आपल्या क्रिकेटच्या धडे गिरवले. ते स्टार क्रिकेटर सन्माननीय मोहसिन शेख सर यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. मोहसिन शेख सर या मोस्ट वेलकम. यस सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चर्चा होतीये. चला थोडंसं स्पीडअप घ्या. निवेदन असेल, आम्ही सातत्याने कोळगाव या संघाला विनंती करू की थोडीशी घाई करा. मात्र पहा धावसंख्येवरती आपण जर पाहिलं तर धावसंख्या 42 लगावली गेली आहे. 42 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळाले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेले अक्षय ते अजूनही आहेत, मात्र त्यांना मोठे प्रहार खेळण्यापासून रोखलं गेलंय. त्यांची साथ देत असताना नितीन पाटील यांनी मात्र कमालीचे फटके खेळलेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. त्याचबरोबर पुढील होणारी मॅच याची नोंद घ्या, जिथे वाह एका बाजूला विशालगड आहे तर दुसऱ्या बाजूला शाहूवाडी. या दोन संघांमध्ये होणारं घमासान. बोथ कॅप्टन्स, तुमच्यासाठी हा कॉल आहे की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे, जिथे या स्पर्धेच्या दरम्यान उपलब्ध राहिलेले आमचे अनेक मान्यवर आहेत. त्यांच्याच शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू, याची नोंद घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, टार्गेट सेट करणारं षटक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रंगाराव माने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. त्यांच्या अगेन्स्ट नितीन पाटील निघालेत गोलंदाज ओव्हर दी विकेटने. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, लोअर फुल टॉस, चेंडू वन बाउन्स, सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. आणखी एक कॉन्सिक्युटिव्ह चौकार, 4 रन्स. तीन पाटील पाटलाचा पोरगा धम्माल करतोय, कमाल करतोय नितीन पाटील. हो यावेळी पुन्हा एकदा जोरकस प्रहार, स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड, सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. या चौकाराने मात्र धाव संख्या भरारी घेते. पहा अर्धशतकीय खेळी या संघाकडे पाहायला मिळाली आहे, जिथे वनांगडेवाडी या संघाची चर्चा रंगवली गेली आहे. कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. नितीन पाटील
त्याचबरोबर या व्यासपीठावरती लिजंड क्रिकेटर विशाळगडचे कॅप्टन शाहिद भाई यांना आम्ही निवेदन करू. मोस्ट वेलकम शाहिद सर. या सर आपल्याच शुभ हस्ते. शाहिद सर आपका इस टूर्नामेंट के जरिए हार्दिक हार्दिक स्वागत करते हैं. यस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नितीन पाटील हे नाव मित्रांनो, नितीन पाटीलची जर खेळी आवडली असेल ना तर नितीन पाटील साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा फटकेबाजी करतोय. हो, यावेळी मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, चुकी होतीये. आता मात्र पहा काय घडलंय. पंचांचं बोट आकाशाकडे. नितीन पाटील back to the pavilion. या मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील यांचा हे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. नाव आहे सचिन वनांगडे. यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. सचिन नॉन स्ट्राईक एंड वरती असतील, मात्र स्ट्राईक एंड वरती अक्षय जे आघाडीला आलेत ना त्यांच्या हात मात्र जेवढे पाहिजे तेवढे खोलता आले नाहीयेत. मोठा आडाख त्यांना करता आला नाही. त्यांनी जरूर या मॅच मध्ये 2 चौकार 1 षटकार लगावलाय, मात्र अजूनही संघाला आशा आहे. ओ, यावेळी फुल्लर लेनचा बॉल. आता मात्र चूक झालीये, या चुकीला माफी नाहीये. पहा इथे अशा पद्धतीने रन घेता येतो का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. स्ट्राईक घेतील का फलंदाज, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे आणि चर्चा होईल. बॅटेज आहे. यस, नक्कीच आयोजन कमिटीकडून यस विकास रणवरे सरांकडे ज्या ज्यावेळी पाहतो ना त्यावेळी आम्हाला आठवतं की प्रत्येक खेळाडूची काळजी घेणारं व्यक्तिमत्व विकास रणवरे यांनी मात्र सांगितलं गेलंय की या ठिकाणी मित्रांनो नोंद घ्या, इथे आम्ही पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. या पाण्याचा पुरेपूर उपयोग तुम्ही करून घ्या. उन्हाचं जे तडाखा आहे ना तो हाय टेम्परेचर वरती आहे. मित्रांनो मॅच हाय टेम्परेचर होतील, मात्र तुमचं शरीर हाय टेम्परेचर होऊन देऊ नका. सध्याच्या घडीला तुम्ही स्वतःचं शरीर जपा. मित्रांनो आयुष्यामध्ये सर्व प्रॉपर्टी तुम्ही विकत घेऊ शकता, मात्र शरीर ही अशी प्रॉपर्टी आहे ना ती कधीही विकत घेता येत नाहीये. हो, यावेळी ऑन साइटला डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये. अलॉंग दी कार्पेट 1 बाउन्स 2 बाउन्स. पहा इथे करेक्शन केलं गेलंय, फील्ड केलं गेलंय. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा मैदानाच्या आतमध्ये त्याचबरोबर या शाहूवाडी तालुक्यातील एक नामांकित खेळाडू वेदांत 11 या संघामधून खेळताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या खेळाडूने आपल्या नावाचा बोलबाला रंगवला ना तो खेळाडू म्हणजेच संतोषजी मुगदुम यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी निवेदन करेन की आपण देखील या आपल्या या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. ओ, यावेळी पहा टच इन गो करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. काश ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पहा, इथे चूक झालीये. एकेरी धाव घेत असताना दुहेरी धाव घेत असताना तिसरीचा प्रयत्न. तिसऱ्या धावेमध्ये मात्र फलंदाज होतील ते बाद. चला पुढील होणारी मॅच आणि सन्माननीय दिगंबरजी चिले साहेब शाहूवाडी पोलीस विभाग यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय, जिथे विशाळगड विपक्ष शाहूवाडी अशी ही मॅच होईल आणि या मॅचची चर्चा होईल. जाऊया आपण टॉस साठी. पूर्वार्धामधला खेळ संपलाय. पूर्वार्धामधला खेळ संपत असताना फर्स्ट इनिंग मध्ये जी धावसंख्या लगावली आहे ना स्कोर कार्ड वरती, तुम्हाला धावसंख्या तुम्ही बनवली आहे ती 55. उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत त्या 56 धावा. याच ठिकाणी आपण पाहिलं तर विशाळगड या संघाने मात्र इथे टॉस जिंकलाय आणि लगेचच ते आपल्यापर्यंत निर्णय कळवतील. लगेचच मैदानाचा ताबा घ्या. मी निवेदन करेन की कोळगाव संघ आपण याची नोंद घ्या.
आता मात्र जाऊया उत्तरार्ध मधला फर्स्ट इनिंग फिनिश झाली आहे, जिथे 55 धावा त्या वलांगडेवाडी या संघाने बनवल्या, तर उत्तरार्ध मध्ये आता मात्र बनवायच्या आहेत त्या 56 धावा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये घनघोर युद्ध पहा. एका बाजूला आपण संघ पाहिला ना तर कोळगाव आहे, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे वनांगडेवाडी, आणि या दोन संघांमध्ये होणार हे घमासान युद्ध. रणधुमारी कलगीतुरा मैदानाच्या आतमध्ये तुथू मैमय पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी मात्र फलंदाजी साडी स्ट्राइक एंड वरती फलंदाजाचं नाव आहे सुधीर माने आणि त्याच्या साथीला अमित खांबळे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अक्षय. पहिलाच बॉल पहा. कमालीचा टेक्निकल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ज्या चौकाराला मात्र प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलंय. हो, इथे मात्र गोलंदाजाचं स्वागत केलंय. अक्षय यांच्यावरती चढवलेला हा प्रहार. हा मैदानाच्या आतमध्ये टेक्निकल क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, ज्याचं नाव आहे ना सुधीर माने. पहा, त्यांचा स्टान्स आहे ना तो कमालीचा आहे. नक्की चर्चा होईल. हो, यावेळी पहा शरीराचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय, आणि तदनंतर मात्र पंचांनी कोणतीही दाद दिली नाहीये. आम्ही चर्चा केली ना, अनेक खेळाडू असतात ना मित्रांनो, ज्यांचा स्टान्स पाहता क्षणी त्यांच्या फलंदाजामधली कसक पाहायला मिळते. तशाच पद्धतीचा सुधीर माने यांचा जो स्टान्स आहे ना तो प्रॉपर आहे. एक फलंदाज, देखना फलंदाज, आणि तदनंतर त्यांचा बॅकलिफ्ट आहे ना तो देखील कमालीचा आहे. बॅटचा स्विंग हा कमालीचा पाहायला मिळाला आहे. जिथे आपण पाहिलं ना तर 2 बॉल फेस करत असताना त्यांनी 4 धावा बनवल्या, 56 धावा बनवायच्या आहेत. मात्र अक्षय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, हा देखील फलंदाज. मी नक्की चर्चा करेन गोलंदाजाची. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पहा. इथे लॉंग लेग चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4. आला एक मॅग्निफिसंट चौकार. मी चर्चा केली आहे ना तर अक्षय वलांगडे या खेळाडूची मी चर्चा करतोय. या खेळाडूने आम्हाला प्रभावित केलंय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये शाहूवाडीकडून नेतृत्व करत असताना आम्ही अक्षय वलांगडेला देखील पाहिलंय. तो वेदांत 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला, आणि हार्ड लक मी म्हणेन त्या टीम मध्ये खेळत असताना अंतिम टप्प्यामध्ये जाण्यासारखा एक पाऊल आणि बॉल आउट मध्ये हा संघ बाहेर गेला. चर्चा होईल. मात्र अक्षय कमालीची गोलंदाजी करतोय. हो, यावेळी पहा शफल झाले. फ्री माइंडेड शॉट, लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन दिलं गेलंय. एक धाव कंप्लीट करत असताना एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे ना, आपल्याला पाहायला मिळाली आहे 9 धावा स्कोर कार्ड वरती. अक्षय वलांगडे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. ओव्हर द विकेटने मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, क्षेत्ररक्षणामध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय. हो, यावेळी पहा फलंदाज आले. त्यानंतर मात्र इथे ना लेंथ वरती कंट्रोल ना लाईन वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण. बॉल मिळाला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. पाहता पाहता धाव संख्या 13 या आकड्यावरती गेली आहे. 13 रन्स ऑन दी बोर्ड. हो, याही वेळी वाह, काय कमालीचा फटका. एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. आणि या पठ्याने सांगितलंय, अरे तालीम में दी नहीं जाती परिंदों को, आसमानों में उड़ने की वो तो खुद ही तय करते हैं मंजिले आसमानों की. आसमानी टोला चेंडू षटकारासाठी ठोकलाय. 6 धावा. या 6 धावेने धाव संख्या सरळ 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आहे. 19 रन्स ऑन दी बोर्ड. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अमित खांबळे हे नाव पाहायला मिळालंय.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फ्री माइंडेड शॉट, डोक्यामध्ये तंत्र ठेवलं गेलं होतं. इथे डॉट बॉल आलाय, कमबॅक केलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये कॉन्सिक्युटिव्ह चौकार षटकार लगवण्याचा गुणमंत्र आपण पाहिला ना, तर या दोन फलंदाजाने आघाडीला येत असताना लगावले गेले, जिथे 3 बॉल आणि 3 चौकार ठोकलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट, मस्ट निडेड असेल. पंचांनी सांगितलंय नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. काय घडलंय? यस, चक्क गोलंदाज. आता मात्र प्रश्न चिन्ह. पॅनल्टीची 2 रन, नो बॉलची 1. आता पहा, मैदानाच्या आतमध्ये 4 धावा अंकित केल्या गेल्या. दुष्काळात 13वा महिना, आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यामध्ये उसने शेजारी. धावसंख्याचा जो स्कोरबोर्ड आहे तो थोडासा कमी आहे आणि त्याच्यामध्ये मात्र या अशा पद्धतीने अवांतर धावसंख्या. कम्मालीचं कामगिरी राहिली आहे प्रशांतजी पाटील आणि वैभवजी नलवडे यांच्या नावाची चर्चा रंगवली गेली. इथे आपण पाहिलं ना, तर गोलंदाजाला दंडित केले गेले आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोळे, पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट. पंचांचा हेलिकॉप्टर आकाशामध्ये. आता मात्र संधी आहे या फलंदाजाला. तो काय खाणार, व्हेज की नॉन व्हेज? हो, यावेळी उडवला, लॉफ्ट केलाय, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू चाललाय, 1 बाउन्स. यस, पहा पंच आमच्याकडे वळले, त्यांनी सांगितलंय 1 बाउन्स आहे ना, तो ओव्हर दी रोप आहे. इथे आला आणखी एक क्रॅकिंग मॅग्निफिसंट षटकार. 6 धावा. या 6 धावेने मात्र बोलबाला. या पठ्ठ्याने सांगितलं ना, आजचा दिवस शनिवार असला, हनुमानाचा दिवस असला तरी मी व्हेज नाही तर नॉन व्हेजच खाणार, मला षटकार चौकारच पाहिजेत. त्यांनी सांगितलंय. नाव आहे सुधीर माने. हो, यावेळी पहा, अलॉंग दी कार्पेट स्ट्रेट हिट, मिनी हेलिकॉप्टर, अमित कांबळे. कमालीची फलंदाजी. पहा, इथे सातत्याने म्हटलं जातं मित्रांनो, आयुष्यामध्ये आपण ज्यावेळी आयुष्य जगत असतो ना, त्यावेळी मात्र असं म्हटलं जातं ना, की कष्टाला ना, तुमच्या कष्टाला कधी आवाज नसतो, त्या कष्टाचा कधीच आवाज नसतो, मात्र त्याची चमक आहे ना, ती सूर्यासारखी तेज असते. तेजसलाय, भडकलाय पहा. आणि असं म्हटलं जातं ना, की किरण ही आशेचे असो किंवा जीवनामध्ये येणारी प्रत्येक किरण तुम्हाला एक वेगळा उत्सव देऊन निर्माण करून देते. पहा, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. विकेटचं पतन, पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा, बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन, पाठर अमित कांबळे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एक स्टार म्हटलं ना मित्रांनो, की आकाशामध्ये बघितलं जातं. स्टार म्हटलं ना, की थोडंसं अंगामध्ये उत्सव निर्माण होतो. स्टार क्रिकेटर म्हटलं की प्रत्येक खेळाडूच्या नजरेसमोर येतो तो खेळाडू आमचा या ठाणेवाडी गावचा. नक्कीच त्याच्या नावाची चर्चा होईल. हो, पहिलाच बॉल अतिशय भन्नाट यॉर्कर बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाकडून झालेली चूक, त्याच्यानंतर मात्र मिळालेली ही लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या. पंच आमच्याकडे वळले आहेत, आम्ही चर्चा करतोय मित्रांनो. मगाशी आमच्यापर्यंत राजेंद्र सरांनी माहिती पोहोचवली, त्याचबरोबर विकास सरांनी देखील माहिती पोहोचवली. चर्चा होते, आम्ही चर्चा करतोय. चर्चा अशा गोष्टीची होतीये की विकासजी रणवरे सर असतील, राजेंद्र रणवरे सरांनी सांगितलं, एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्याने सातत्याने सांगितलंय की आम्ही सध्याच्या दिवसाचे हे जे दिवस आहेत ते हाय टेम्परेचरचे आहेत, हाय व्होल्टेज दिवस आहेत. सूर्याचं जे किरण आहे ते जवळजवळ 45ला भडलंय, टेम्परेचर 45च्या दिशेने झालंय. संतोष सर, आम्ही चर्चा करतोय ना, तर ठाणेवाडी गावचा तो सितारा, स्टार क्रिकेटर, ज्याचा हिट स्ट्रोक याचा इथे आपण जर पाहिलं ना, तर त्यांचा मृत्यू झाला. आणि रवी चाळके असं त्यांचं नाव. आणि रवी दादा, तुम्ही आज जरी
अनंतात विलीन झाला असला तरी तुमची आठवण ही आम्हाला नेहमीच आमच्या हृदयात घर करून जाईल. जाणारा माणूस जात नसतो तर तो आठवणी देऊन जात असतो. तो गेला, त्याने सुगंध पसरवला, तो आला, तो बहरला आणि तो निघून गेला. मात्र त्या बहरत असताना त्याने दिलेले क्षण आजही आमच्या हृदयात कोरले गेलेत. आणि रविदादा चाळके यांना मात्र आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली या शाहूवाडी चॅम्पियन लीग आणि संपूर्ण कमिटीच्या वतीने देऊ. आणि नक्कीच मित्रांनो, या मॅच नंतर आपण 2 मिनिटाचा श्रद्धांजलीची देखील आपण त्या ठिकाणी आपण त्यांची घोषणा करू. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, या गोलंदाजाने सांगितलंय, अरे क्यू पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट प्रश्नचिन्ह उभे केलेत. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण करतोय अभिजित पाटील. स्ट्राइक एंड वरती आहेत, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संजय. ओ यावेळी पहा फुलर लेंथ डिस्पॅच केलाय, कॉन्सिक्युटिव्ह क्रॅकिंग. षटकार ठोकला नाही तर पवेलियन इनला पाठवलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दडपण, प्रेशर हे सातत्याने पाहायला मिळालंय. चर्चा होते ना. पहा पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं ना तर सुधीर माने आणि अमित कांबळे यांची जोडी अनबिटेबल पाहायला मिळाली, ज्यांनी 2 षटकांमध्ये कमालीची फटकेबाजी केली. तदनंतर मात्र गोलंदाजीसाठी आलेले संजय यांनी मात्र कमबॅक केले गेले. धावफलकाकडे नजर वळवली तर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 38 धावा. नक्की चर्चा होईल. येणारं समीकरण आपण tenniscricket.in च्या माध्यमातून पाहतोय. येणारे 15 बॉल, येणारे 18 बॉल आणि 15 बॉल 18ची मॅच. हो यावेळी पहा बॅकफूट वरती गेले. तदनंतर मात्र पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात. पंचांनी सांगितलंय वेस्ट हाईट डझंट मॅटर, वेस्ट हाईट आपण या ठिकाणी कॅरी केलं गेलंय. पंचांनी सांगितलंय व्हाईट बॉल आहे, चला चर्चा थांबवा, मैदानाच्या आतमध्ये पंचांचा सन्मान करा. आम्हाला सांगितलं जातं की क्रिकेटच्या मैदानामध्ये मित्रांनो आमचे ऑफिशियल्स आहेत ना ते हायकोर्ट आहे, तुम्ही त्यांच्याकडे अपील करू शकता, मात्र निर्णय हा त्यांचा शेवटचाच असतो. म्हणून मित्रांनो सन्मान करा. पंच आहेत आणि आजच्या दिवसामध्ये त्यांची कामगिरी कमालीची आहे. मला आठवतं ना आम्ही पंच म्हणून पाहत असताना शशी साडम सर असतील, तदनंतर मात्र सूर्यकांत अडाव असतील, तदनंतर मात्र रवींद्र सावंत सर आहेत, यांची चर्चा होते, त्यांच्या नावाची आम्ही दखल घेतली. मात्र त्याचबरोबर हे पंच देखील ताच तोला मोलाचे पंच आज मात्र या स्पर्धेमध्ये प्रशांत पाटील आणि वैभवजी नलवडे सर. मात्र जाऊया 15 बॉल 17ची गरज. हो यावेळी पहा शॉर्ट पूल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत लेग गलीमध्ये, चुकी झाली आहे. तदनंतर मात्र थोडासा फाईन जाताना बॉल पाहायला मिळाला. कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. येणारे 14 बॉल. चौदा बॉल 15ची मॅच. काटेकी टक्कर, 2 संघांमध्ये खऱ्या अर्थाने घमासान कणखर युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संजय. हो यावेळी मात्र जागा बनवली, वेट आणि वॉच डिस्पॅच केला षटकारासाठी फलंदाज सौरभ. नक्की सौरभ हे नाव आठवल्यानंतर मात्र मला सौरभ गांगुली याची आठवण होते. भारतीय संघाचा तो फलंदाज ज्याने मात्र भारतीय संघाला यस पंच आमच्यापर्यंत कॉल येतोय आणि पंचांनी सांगितलंय की हा काय निर्णय आहे. यस पंच आपला कॉल येऊ द्या आमच्यापर्यंत. यस इट्स अ बिगी. षटकार आलाय. यस कॉरिडोर मध्ये जाताना पाहायला मिळालाय जो आपण पाहिला ना तर डॉक्टर एन डी पाटील साहेबांचं हे महाविद्यालय आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या कॉरिडोर मध्ये पाठवलेला हा बॉल पाहायला मिळाला जिथे षटकार मिळालाय. सौरभ या नावाची चर्चा करत होतो. सौरभ गांगुली यांची चर्चा केली, ज्यांनी मात्र भारतीय संघाला खऱ्या अर्थाने 2003 आणि तत्पूर्वी मात्र चर्चा होईल. शॉर्ट पूल पहा यावेळी मात्र बॅकफूट वरती गेले, जागा बनवली आहे. कवसला क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केल्या गेली आहे. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1 ने वाढली आहे. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 12 बॉलच्या पाठीमागे 8 धावांची गरज आहे. आम्ही चर्चा करत होतो ना सातत्याने आम्हाला पाहायला मिळालं ते ओमकारजी पाटील यांनी सांगितलं गेलंय की सर चर्चा झाली पाहिजे. त्यांनी सांगितलं की सौरभ गांगुली बद्दल तुम्ही सांगत होता तिथे थांबलात. सौरभ गांगुली भारतीय संघाचे असे कर्णधार होते ज्यांनी मात्र सर्वाधिक
षटकार देखील इंडियाकडून रिप्रेझेंट करत असताना अनेक वर्ष त्यांचा विक्रम तो राहिला होता. आणि सौरभ गांगुली यांनी मात्र भारतीय संघाला अशा काळातून बाहेर काढलं ज्यावेळी भारतीय संघ जिथे अडचणीमध्ये सापडला होता. भारतीय संघावरती काळ्या रेघेने मात्र तोशेरे ओढले गेले होते. फिक्सिंग या डिपार्टमेंटमध्ये संघ अडकला होता. तदनंतर मात्र भारतीय संघाचं नेतृत्व केलं ते सौरभ गांगुलीने. आणि तदनंतर मात्र 2003 मध्ये आपण पाहिलं तर भारतीय संघ उपांत्य फेरी फायनलमध्ये जाऊन पोहोचला. तदनंतर मात्र गांगुली यांचं कमबॅक देखील फार महत्त्वाचं राहिलं 2007 मध्ये त्यांनी. आणि ती ॲडव्हर्टाईज फार मोठी होती, कहीं मुझे भूले तो नहीं, हा तो स्लोगन आपल्याला पाहायला मिळाला. सौरभ गांगुली यांच्याबद्दल चर्चा केली मात्र 12 बॉल आणि आता मात्र चर्चा होते 12 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 8 धावा. 12-8चं समीकरण अक्षय आलेत. हलक्या हाताने स्टेअर केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पहा इथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून खऱ्या अर्थाने डोंगर दऱ्यांच्या मधून जशी नदी निघावी ना तशा पद्धतीने चेंडू निघून गेलाय. त्याला कोणी अडवू शकत नाहीये. जसं एखाद्या नदीच्या पाण्याला कोणी अडवू शकत नाही तशा पद्धतीने बॉल सरळ सीमा रेषे पार. मिळाल्या धावा 4. आलाय चौकार. कोळगाव संघाला मात्र आता कम्मालीची गोलंदाजी आणि कम्मालीची फलंदाजी केली आहे. कोळगाव संघाने जिथे 55 धावा दिल्या त्यांनी मात्र त्या डिफेंड करण्याची ताकद देखील ठेवतो. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. हो यावेळी ऑन साईडला खेळलेला आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का तर नक्कीच नाही होणार. 2 धावा नाही घेतल्या जाणार. 1 धावेवरती समीकरण. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, चुका होत आहेत. आता मात्र चेंडू सरळ सीमारेषेकडे पार होईल का. यस मात्र इथे म्हटलं आता ना, अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याचे, कसं करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करायचा होता, क्लेम न करता चेंडू सरळ सीमारेषे पार पाठवलाय. आलाय चौकार. 4 धावेने मात्र संघ होतोय तो विजयी. कोळगाव संघाकडून मात्र खेळत असताना या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हे नामांकन समोर आलेलं आहे. आणि या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच हे नामांकन घेऊन जाईल या सिरीज 1 अँड ऑन. नाव आहे अमित कांबळे. या अमित सर आपण ठरलात या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच. आणि तदनंतर मात्र निर्णायक षटकामध्ये त्यांनी अफलातून असा स्टार्ट मिळवून दिला संघाला. आणि संघ मात्र त्याच्यावरती मात्र विजयी होईल. आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्सच्या माध्यमातून चमचमतं टी शर्ट्स या ठिकाणी अमित कांबळे सरांना दिलं जाईल याची नोंद घ्या. मात्र मित्रांनो मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा शाहूवाडी चॅम्पियन लीग. आणि आपण आवाजामध्ये करूया बदल. आणि आम्ही आमंत्रित करतोय राजेंद्र सर, आपण या आपल्या वाणीमधून आपण ऐकूया पुढील मॅचची संपूर्ण कहाणी.